समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य ॲडव्होकेट सुनील डोंगरे आपणास या संदर्भात काही माहिती देतील. सुनील डोंगरे. सर्व पत्रकार बंधूंना माझा जय हिंद, नमस्कार. आज या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला 21 तारखेला होऊ घातलेल्या भारत बंदच्या संदर्भामध्ये बहुजन समाज पार्टीचा काय स्टान्स आहे हे सांगण्याकरता इथे आलेलो आहोत. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या परम आदरणीय बहीण मायावतीजी यांनी 21 तारखेला होऊ घातलेल्या भारत बंद या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये सर्व जनतेला तथा बसपा पदाधिकारी कार्यकर्ता यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी या आंदोलनामध्ये संवैधानिक आणि शांततेच्या मार्गाने आपलं प्रदर्शन करून जिल्हा कलेक्टरेटला राष्ट्रपतीच्या नावाने महामहिम राष्ट्रपतीचे यांच्या नावाने आम्हाला एक निवेदन द्यायचं आहे. हे सर्व आंदोलन आम्हाला खूप आणि चांगल्या शांततापूर्ण तरीकेने करायचं आहे. कोणीही या आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टीचा कुठलाही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची हानी होईल, सरकारी मालमत्तेला किंवा तोडफोड होईल या प्रकारचं कुठलेही कृत्य करायचं नाही असं आवर्जून आम्ही आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती यांना आम्ही खालील मागण्याचं नियोजन आम्ही देणार आहोत कलेक्टर साहेबांच्या मार्फत. पहिली आमची मागणी आहे अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातींना क्रिमी लेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे. दुसरी आमची मागणी आहे न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशाची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसचे गठन करून करणे व यात आरक्षण लागू करणे. तिसरी मागणी आहे ओबीसी SC ST भटक्यांचे आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल 9 मध्ये त्याचा अंतर्भाव करावा. चौथी मागणी आहे जिसकी जितनी संख्या उसकी उतनी भागीदारीनुसार जाती न्याय जनगणना करण्यात यावी. पाचवी मागणी आहे सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमी लेअर अट हे लावावे. सहावी आमची मागणी आहे खाजगी संस्थेमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये जिथं रिझर्वेशन नसते त्या सर्व सेक्टरमध्ये रिझर्वेशनचं लागू करावे आणि त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या प्रकारे बहीणजींनी राज्यसभेमध्ये या संदर्भात बिल सुद्धा आणलं होतं रिझर्वेशन इन प्रायव्हेट सेक्टर, तर त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा SC ST OBCंना त्यांच्या जातीने आहे आणि संविधानदत्त आरक्षण त्यांना देण्यात यावे ही आमची मागणी आहे. सातवी मागणी आहे जातीचे निर्मूलन जर करण्याचं असेल या देशामध्ये तर त्यांनी TCवर जात लिहिणे बंद करावे व जातीचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे. आठवी आमची मागणी आहे मागासवर्गीयाचा जो रिक्त बॅकलॉग आहे, अनुशेष आहे, जो बॅकलॉग कितीतरी वर्षापासून पडलेला आहे त्या बॅकलॉगला पूर्णपणे भरण्यात यावे. या सर्व मागण्या घेऊन उद्या या भारत बंदमध्ये आम्ही सर्व बहुजन समाज पार्टीचे 21ला होऊ घातलेल्या भारत बंदमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व हितचिंतक संवैधानिक आणि शांततेच्या मार्गाने या भारत बंदमध्ये आपलं सहभाग देणार आहे. या संदर्भात मला तुम्हाला माहिती द्यायची होती म्हणून आजची ही प्रेस आपण आयोजित केली होती. धन्यवाद.